मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, जे माझ्यासोबत समजा मी जसं विचार करत होतो तसं तुम्ही पण विचार करत असताल की बाबा आपल्याला शेळीपालन सुरू करायचं, पण नातेवाईक नाव ठेवतील, मित्रमंडळी नाव ठेवतील, असे बरेच काही प्रश्न नवीन शेळीपालकाला पडत असतात. किंवा मला शेळीपालन सुरू करायचं आहे, मला कोंबडी पालन सुरू करायचं आहे, किंवा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा. पण शेळीपालनाला जास्तीत जास्त करून लाजतायत लोक. म्हणजे जे आता ज्यांचं लग्न राहिलं समजा मित्रमंडळी आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे कुठलाही व्यवसाय करायचा म्हणलं ना, तर त्याच्यामध्ये स्वतःची जिद्द असणं खूप गरजेचं आहे. आणि परत कसं आहे माहिती आहे का, एक विषय सांगतो तुम्हाला. तुमच्यावर जर अडचण आली तर तुम्हाला मित्र, नातेवाईक ज्यावेळेस तुम्हाला पैशाचं काम पडतं त्यावेळेस तुमच्याकडं दुर्लक्ष करतील. तुम्ही अडचणीत असाल तर तुमच्याकडं दुर्लक्ष करतील, तुमच्या जवळ पण येणार नाही. हा रिअल फंडा म्हणजे जी रिअल कहाणी आहे ही माझ्यासोबत घडलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे, व्यवसाय जर करायचा असेल तर कोणाचा विचार न करता आपण आपला स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करा. आता बरेच काही मुलं आहेत की जे लग्नाचे राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी सांगतो मी सल्ला, की तुम्ही इकडं तिकडं भटकता फिरल्यापेक्षा जर शेळीपालन केलं तर याच्यामध्ये चांगला प्रॉफिट आहे. पहिल्यांदा शेळीपालन हे थोडा खालच्या पातळीचं म्हणलं जात होतं, कारण शेळीपालन म्हणलं की ते कोणी पण नाव ठेवायचं, पांढरवळी घ्या काय ते तो शेळ्या सांभाळतो. अहो शेळ्या सांभाळतो, पण शेळ्या पालनाचा तुम्हाला त्याच्यामधील अभ्यास लक्षात आला का? आज 700-750 रुपये किलो बोकडाचं मटण जात आहे. तुमच्या कोणता शेतीमालाला एवढा भाव आहे का? विचार करा तुम्ही. आज 70 रुपये किलो तुमचा कापूस जातो. त्याच्यानंतर 40 रुपये किलो तुमची सोयाबीन जाते, 35-40 रुपये किलोना. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, ज्या जागेवरती 700 रुपये किलोनं तुमचं बोकडाचं मटण जातं, तो व्यवसाय खरंच खालच्या पातळीचा आहे गो. तो व्यवसाय खरंच परवडत नाही गो. आज विचार करायला गेलं तर तुमची एक शेळी ही 1 एकर क्षेत्राला भारी आहे. 1 एकर शेती आणि एक शेळी जर म्हणलं तर एक शेळीचं उत्पन्न जर म्हणलं ना वर्षाचं, ते 30 ते 35 हजार, 35 ते 40 हजार रुपये आहे. फक्त तसं नियोजन जर केलं तर 30 हजार रुपये जर धरलं तर आज तुम्ही विचार करा, एका शेळीचं 30 हजार रुपये जर म्हणलं तरी भरपूर झालं. आज तुम्हाला 1 एकर क्षेत्रामध्ये 50 हजाराचा माल होऊ द्या, त्याच्यामध्ये 25 हजार रुपये खर्च आहे तुम्हाला. या शेळीपालनामध्ये एका शेळीला खर्च नाही. एका शेळीला तुम्ही कुठं बांधावर नेऊन चारू शकता, तिला राहण्यासाठी जागा पण कमी लागते. आणि हा व्यवसाय जे आपले बांधव आहेत काही शेळीपालक, आता नवीन समजा जुने, त्यांनी कोणी इंजिनियर होते, कोणी शिक्षक होते, कोणी अशा बऱ्याच काही पदव्यावर नोकरी करत होते. तर त्यांनी नोकरी सोडून या व्यवसायाकडं शेळीपालनाकडं वळालेले आहेत. कोणाकडं 50, 100, 200 शेळ्या बंदिस्त करून ते आज त्याच्यामधून लाखोनी नफा घेत आहेत. आज शेळीपालन व्यवसाय असा आहे की हा कधीच लॉसमध्ये येणारा व्यवसाय नाही. याच्यामध्ये जो जिद्द, चिकाटी, जो मेहनत करण, तो व्यक्ती कधीच याच्यामध्ये लॉस येऊ शकत नाही. फक्त मेहनत महत्त्वाची आहे. मेहनत जर केली, तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या जर आणल्या तुमच्या गोठ्यावरती, तुमच्या शेडवरती, तर तुम्हाला प्रॉफिट भेटण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कोणताही व्यवसाय करा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः उतरावं लागतं, स्वतः मेहनत करावी लागते. स्वतः या शेळीपालनामध्ये तुम्हाला झाडझूड करणं, स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये स्वतः मालक हा नोकर म्हणून ज्यावेळेस काम करेल,
स्वतः मालकानं काम करेल त्याच वेळेस हा व्यवसाय सक्सेस होऊ शकतो. तुम्ही गाड्याच्या जीवावर, महिंद्राच्या जीवावर हा व्यवसाय सक्सेस होत नाही. याला स्वतः याच्यामध्ये उतरावं लागतं. नातेवाईक काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील याचा विषय सोडून द्यावा लागतो. हा विषय याच्यामध्ये धरायचा नाही. ज्यावेळेस तुम्ही उपाशी राहता त्यावेळेस तुम्हाला कोणीही विचारत नाही. तुमचे नातेवाईक विचारत नाही, तुमचे मित्रमंडळी विचारत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करायचा नाही. व्यवसाय सुरू करायचा ना तर आपला ठाम निर्णय आपल्या कुटुंबाचा घ्यायचा. आपण स्वतः आपल्या मनामध्ये काय आहे, आपण हा व्यवसाय करू शकतो का? जर आपल्या मनाला मन जर म्हणत असेल आपला व्यवसाय 100% आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो, आपण हा व्यवसाय करणार आहोत 100% आणि 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होणार. फक्त स्वतःचा निर्णय घ्यायचा, आपल्या कुटुंबाचा निर्णय घ्यायचा. बाहेरच्या लोकांहून तुम्हाला काही देणं घेणं नाही. बाहेरचे लोक तुम्हाला फक्त हसतील. तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला सहकार्य करायला येणार नाही, तुम्हाला पोसायला येणार नाही, तुम्हाला एक भाकरी किंवा एक पोळीसुद्धा आणून देणार नाही, का विचारणार नाही तो उपाशी का जेवला म्हणून. लोक आजकालचं कलियुग आहे मित्रांनो. इथं ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत दिली जाते. ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याची अडचण आहे त्याला विचारत नाही. जवळून जातात लोक पण विचारत नाही. त्याच्यामुळं माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, तुम्ही काहीतरी व्यवसाय करा. शेळीपालन करा, कोंबडी पालन करा. कोंबडी पालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय हे व्यवसाय नगद पैसा देणारे आहेत आणि स्वतः मालक आपण पिकवू शकतो आणि विकू शकतो. शेळीपालनात तर कोंबडी पालनामध्ये आज लक्षात घ्या, आपण शेळीपालनाचा जे बोकडं आहेत त्या बोकडांचा आपण स्वतः भाव ठरवू शकतो. पण जो काही माल आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तर याचा भाव आपण ठरवू शकत नाही. हे आपल्या मनावर देऊ शकत नाही. हा माल समोरचा ठरवू शकतो, व्यापारी ठरवू शकतो, पण आपल्या हातामध्ये नाही. त्याच्यामुळे व्यवसाय असा करायचा की स्वतः आपण पिकायचं आपण आणि विकायचं आपण, पण आपल्या मनावर विकायचं. आज बोकडाचा विषय धरून घ्या तुम्ही. तुम्हाला जर 8,000ला बोकड द्यायचा असला तर तेवढी किंमत आल्याशिवाय आपण देऊ शकत नाही. पण कापसाचं तसं नाही. आम्ही कापूस घातला 7,075. आता कापसाचे भाव झाले 8,000च्या समोर. कारण की हे शासनाच्या हातामध्ये, व्यापाऱ्याच्या हातामध्ये भाव कमी जास्त करण्याचं. कारण की आपण मेहनत करून पिकून आपण जर दुसऱ्याच्या जीवावर आपल्या मालाचा भाव ठरवत असेल तर त्या व्यवसायाला काहीच उपयोग नाही. व्यवसाय करून म्हणजे ते काहीच उपयोग नाही. स्वतः पिकवायचं आणि स्वतः विकायचं हा व्यवसाय केला तरच आपले शेतकरी हे 100% सक्सेस राहणार आहे. सक्सेस राहण्यासाठी हाच व्यवसाय एक नंबर आहे की जेणेकरून आपण स्वतः त्याच्यामध्ये मालक आहोत आणि स्वतः आपण याची किंमत ठरवू शकतो. या मालाची किंमत, आपल्या मालाची किंमत आपण ठरवू शकतो. आपल्याला जी किंमत घ्यायची ती आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने व्यवसाय करा मित्रांनो. कोणाचं काही ऐकू नका. कोण काय म्हणेल, कोणी काही म्हणत नाही. म्हणणारे जाग्यावर बसतील, आपण आपला व्यवसाय करायचा. तर चला मित्रांनो, काहीच अडचण नाही. तुमच्या मनामध्ये असेल तर 100% तुम्ही व्यवसाय सुरू करा. काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं. कमेंटमध्ये तुम्हाला म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.